तर मैत्रिणी, चैत्र महिन्यातली अशोका अष्टमी शनिवारी पूजा खास आहे. रावणाने सीतादेवीला अशोका वाटीमध्ये ठेवलं होतं. सीतादेवी अशोकाच्या झाडाखाली 14 वर्ष बसून आपलं मनातलं दुःख त्या अशोकाच्या झाडाने समजलं. म्हणून अशोकाच्या झाडाला सीतादेवीने वरदान दिलं, जो कोणी तुझी पूजा अर्चना करील, कोणतीही स्त्री, ते पाणी अर्पण आणि त्यानंतर गंडा धागा बांधून कुंकू अर्पण करून त्याचे सर्व दुःख हरण कर, संकट दूर कर आणि त्याची पानं तोडून घराच्या दरवाजा लावा. जीवनात खूप बदल घडेल. आज अष्टमी आहे. कुमारिकांना तुम्ही 9 कुमारिकांना छोलेपुरीचं भोजन द्या. त्यानंतर बताशेची छोटे पाकिटं त्यांना द्या. त्याने काय होईल, मंगळ ग्रहाची जी नकारात्मकता आहे, ॲक्सिडेंट, संकट ते दूर होतील. आज ज्यांचा व्यवसाय चालत नाही त्यांनी दुर्गादेवीला अत्तर अर्पण करायचं आहे आणि महागौरीला आणि महादेवाला शिवलिंगवर सफेद फुलं अर्पण करायचे. दुसरं, जर तुम्ही सारखे आजारी पडत असाल तर आज दुर्गादेवीला तुम्ही संत्री अर्पण करायची. तुमची मनोकामना सांगायची, तुमचे काय दुःख आहे ते सांगायचे आणि संत्री अर्पण करायची. मनासारखं जीवनसाथी पाहिजे असेल तर दुर्गादेवीला इलायची अर्पण करा. मनासारखं जीवनसाथी भेटेल. पण श्रद्धा, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.